श्री स्वामी समर्थ सर्वांना. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुवार पण येत आहे. त्यासाठी जे स्वामीसेवक आहेत, जे नवीन स्वामीसेवक आहेत आणि जे जुने स्वामीसेवक आहेत, त्यांना हा गुरुवारचा उत्तम शुभ दिवस मानला जाईल आणि गुरुपौर्णिमा पण आहे. तर स्वामीसेवा सुरुवात करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन पिवळे वस्त्रे घालायचे आहेत असेल तर. त्याचबरोबर सर्व देवांची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष बोलायचं आहे. फलश्रुती बोलू नका. पुरुष सूक्तम, श्रीसूक्त, पवनसूक्त, रामरक्षण 1 ते 9 वेळा बोलायचे आहे. त्याचबरोबर स्वामी समर्थांना हिना अत्तर आवडतं, त्याचबरोबर चाफ्याची फुले आवडतात, तर तुम्ही ती वाहू शकता आणि हिना अत्तर लावू शकता स्वामींना. त्याचबरोबर आरती करून घ्यायची आहे. गुरुपद घेताना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक तामान घ्यायचा आहे आणि हातात पाणी घेऊन हा मंत्र बोलायचा आहे. अकाल मृत्यू हरण्य सर्व व्याधी विनाशान सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पदोदके तीर्थ जठरधारण्याम शिरसा साधरम्याम. हा मंत्र बोलून झाल्यानंतर हातातले पाणी तामानात ओतायचे आहे. त्यानंतर एक नारळ आणि फूल घ्यायचं आहे गुलाबाचं आणि स्वामी समर्थांसमोर बसून बोलायचं आहे. स्वामी, आज या गुरुपौर्णिमेला माझे गुरुपद देत आहे आणि शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा. माझ्याकडून काही चूक झाली आहे तर तुम्ही ती पोटात घ्यावी. माझ्याकडून काही वाईट बोलले गेले असेल तर मला माफ करावे. मला योग्य मार्ग कायम दाखवा. माझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी माझा हात मात्र सोडू नका. माझ्या आयुष्यात जे काही चांगले घडले आहे ते तुमच्या कृपा आशीर्वादाने, जे काही वाईट घडले आहे ते माझे कर्म आहे. माझ्याकडून खूप सेवा करून घ्या. माझ्या महाराज तुमच्या सेवेपासून कधीच दूर करू नका. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेत राहून द्या. तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर राहून द्या. प्रत्येक जन्म मला सेवेकरी म्हणून बनवून माझ्याकडून सेवा करून घ्या, अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे. महाराजांना बोलायचं आहे की किती संकट आली तरी माझा हात कधीच सोडू नका, असे म्हणून प्रार्थना करून स्वामींच्या फोटोजवळ नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर नारळ दुसऱ्या दिवशी केंद्रात, मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला वर्षभरात कोणतीही एक कंटिन्यू सेवा चालू ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्ही स्वामी समर्थांचा नामजप करू शकता. त्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांचा नामजपही करू शकता. त्याचबरोबर स्वामी समर्थ तारक मंत्र 11 वेळा, स्वामी सारामृत 1 ते 21 वेळा अध्याय बोलू शकता. स्वामी समर्थांना आवडती पुरणपोळी, बेसनाचे लाडू, खीर, घेवड्याच्या शेंगा यापैकी कोणताही नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर वर्षभरात तुम्हाला जी कोणतीही एक स्वामी समर्थांचं नामजप असो किंवा तारक मंत्र किंवा स्वामी सारामृत यापैकी कोणतीही एक सेवा घेऊन ती कंटिन्यू चालू ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही गुरुपद घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ सर्वांना.